एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. वच्ची आत्या, तू सुरी कशाला घासते का? अरे सुरी शस्त्र आहे माझं, ढाली तलवारी आणू कुठून? यावरून मी तुला एक जोक सांगू का? जोक? सांग सांग. तू चिडणार नाहीस ना? नाही चिडणार. तुझे काका हळूहळू बरे होत आहेत ना, खूप आनंदी आहे मी. सांग, नाही रागवणार. एक नवरा आपल्या बायकोला म्हणतो, दसऱ्याला पूजा करायला शस्त्रांना धार काढली का? बर. बायको म्हणते हो, सुरीला धार काढली. त्यावरून नवरा म्हणतो, सुरीला कशाला? तुझ्या जिभेची धार आहे की, आपण त्याचीच पूजा करू. नंद्या गुंड्या, कोणी सांगितलं रे तुला हा जोक? हा जोक तुला काकांनी सांगायला हवा होता, त्यांना अजून बोलता येत नाही म्हणून मी सांगितला. चल ना मॅड, ऐकलत का? खबरी काय बोलून गेला ते? उधा उधा, त्या पोराचा नाच सोड, तुला पाप लागल. आईच्या नावानं उधा उधा. किती भयानक दिसत होती ती बाई. हो असं म्हणू नका ताई, आई असते ती, नमस्कार करायला पाहिजे ना. वाढू नका, तुम्ही कोणाला सांगताय? तुम्ही इथे डायटची तयारी करा जा. आणि हो ते अरे वची मावशी, तुम्ही या या, हिचे पराक्रम बघा या. व्हॉट पराक्रम? हाय मावशी. उदा उदा. कशी मुलगी धिंगाणा घालते? नील, भीती वाटते रे हिची मला. नाही घाबरू नका वच्ची मावशी, ती फक्त दिसते अशी, करत काहीच नाही. शट अप नील. बच्ची मावशी, मी धिंगाणा नाही घालत आहे. आज पहाटे एक ट्रेडिशनल लेडी आपल्या गार्डन मध्ये आली होती, ती हे सगळं करत होती. बघा तुम्ही, फोटो दाखवते, बघा. बघा मावशी, नील, वच्ची मावशीच्या हातातली अंगठी आणि या बाईच्या हातातली अंगठी एकदम सेम आहे. काहीतरी काय? हो वच्ची मावशी, अंगठी तर सेम आहे. म्हणजे वच्ची मावशी तुम्ही काय गडबड चालली? वच्ची मावशी, तुम्ही आता इथे काय करताय? अगं काकू बघा ना, म्हणजे गार्डन मध्ये आलेल्या त्या लेडीची अंगठी आणि वच्ची मावशीच्या हातातली अंगठी एकदम सेम आहे. बघा. अंगठी नाही, मला फोटोच वच्ची मावशींचा वाटतोय. काय ग ललिता? नाही खरंच तुमचाच फोटो वाटतोय हा. बघा. प्रश्नच नाही, या वच्ची मावशीच आहेत. भाऊजी तुम्ही पण का?
म्हणजे बच्ची मावशी तुम्ही? नाही गा, सानिया प्लीज. काय चल आज चल. बच्ची मावशी, लग्न जमवण्याचं काम मिळेनाचं झालं का तुम्हाला? म्हणून हे असे उद्योग करताय? नाही पण करा करा. अशी सोंग काढणं ना खूप सोपं असतं, कारण तिथे खरं बोलायला लागत नाही. लग्न जमवताना खरं बोलावंच लागतं आणि ते थोडं कठीण असतं नाही? अगं तू या मुलांच्या नादाला काय लागलीस ग बाई? बाहेरून आलीयस, जरा थंड पाणी पी, शांत हो. ज्यांच्याकडे गेले होते ना त्यांनी पाणीच पाजलंय मला. आत या जरा, महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. हो. या. काय झालं? काय आले? काय आहे? हो ना. दरिद्री लोक याला सोनं म्हणतात, आम्ही आपट्याची पानच म्हणतो. काय झालं? माझ्यावर कशाला आग पाखड करतेस? आमच्या कुटुंबात येणाऱ्या सुनेच्या माहेरनं सोन्याची पानं येतात. त्याची पूजा केली की वर्षभर घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो असा आमचा समज आहे. देशपांड्यांना हे सगळं मी फोनवरनं सांगितलं होतं आणि असंही सांगितलं होतं, घराजवळच्या मोठ्या दुकानात ही पानं मिळतील आणि ही पानं दिले त्यांनी आम्हाला. एवढी मोठी कथा घडून गेली आणि मला काहीच माहित नाही. हा ग ललिता, मला सांगायचं ना, मी दिला असताना निरोप. तुझं बोलणं कळलं नसेल का त्यांना? बच्ची मावशी, होणारे व्याही आहेत ते आमचे. दरवेळेला तुम्हाला मध्यस्थ ठेवूनच एकमेकांशी संवाद साधायचं का आयुष्यभर? चिडू नको बाई, धडधडतो मला. धडधडायलाच हवं तुम्हाला. रेशमाच्या साडीवरती सुतीचं भरतकाम करण्याची खोटी खेळी खेळलायत ना तुम्ही. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? रेशमी साडीवरती जरीचं भरतकाम शोभून दिसतं, सुती नाही. माझ्यावर कसले आरोप करतेस बाई? मी काय खोटं वागले सांग मला? हे तुमचं तुम्हाला माहिती, पण जर माझा संशय खरा निघाला तर हे लग्न मी मोडून टाकीन बच्ची मावशी. असं काय करतेस ग ललिता? तर पोरीचा जरा विचार कर. साखरपुडा झाल्यावर लग्न मोडलं म्हटल्यावर किती बिचारीची बदनामी होईल. हा विचार तुम्ही करायला हवा होता लग्न जुळवताना. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, आमच्या तोला मोलाचं स्थळ आम्हाला हवंय. दादासाहेबांचा हट्ट म्हणून कारभाराची मुलगी सून म्हणून घरात आधीच आणलेली आहे. त्या माहेरबद्दल कोणी विचारणार की लाज वाटते मला काही सांगायची. गरीब आहे ग बिचारी, एक शब्द उलटून बोलत नाही निलिमा. हिम्मत आहे का उलटून बोलायची? आणि कशाच्या जोरावर बोलेल? वंश आता वाढवलेला नाहीच आहे आणि माहेरनं कधी पैसाही येत नाही. माहेर श्रीमंत असताना तर निरंजनच्या बिझनेससाठी पैसा दिला असता. ललिता, अगं आपल्या माणसांच्या वाईट दिवसात आपणच मदत करायला हवी की नाही? हा, दिवसभर राबत असते ग ती. पण घरकाम करणारी सून नकोच होती मला. घराण्याला राजकुमार देऊन राणीसारखं राज्य करणारी सून हवी होती मला. बच्ची मावशी, तुमच्या लक्षात येतंय का मला काय म्हणायचंय ते? हा, बोलते मी, देशपांड्यांशी बोलते. नाही, बोलाच.
कारण ही शेवटची संधी आहे तुमच्याकडे. रविवारी काही खास पाहुण्यांना घरी बोलवलंय मी. देशपांड्यांनाही बोलवलंय. त्याआधी जर 1.25 कोटीचं दर्शन मला झालं नाही तर त्या सगळ्या पाहुण्यांच्या देखत देशपांड्यांना मी त्यांची पायरी दाखवून देईन आणि सगळ्यांच्या देखत हे लग्न मोडूनही टाकीन. वच्छी मावशी, ही लास्ट वॉर्निंग आहे तुमच्यासाठी. सुखी राहा, आनंदाने संसार करा आणि चांगली प्रगती होऊ देत. आई तू ठणठणीत राहा, म्हणजे अगदी छान होईल बघ आमचं. अरे बाबा, मी ठणठणीतच आहे. अजून 10 वर्ष तरी मला काही होत नाहीये. काही काळजी करू नकोस. नाही नाही, 10 वर्ष फार कमी झाली बरं का. मी रिटायर झाल्यानंतर आपल्या 5 जणांनी 4 धाम यात्रा करायची असं ठरलंय आपलं. आठवतंय ना? हे म्हणता न आठवायची खोड तुला आहे बरं का. तुझ्यासारखी मी विसरत नाही बरं का. झालं झालं. आजच्या दिवसातली माझी टिंगल करायची राहून गेली होती ना, ती केलीस. आणि हा हसला. दसरा पार पडला मस्त. ए पण आजी, तू मला पण घेऊन जाणार ना 4 धाम यात्रेला? नाही हा, तुम्ही लग्न करून आपापल्या घरी जाणार ना तेव्हा आम्ही 4 धामला जाणार आहोत. तेव्हा तुम्ही नाही यायचं आमच्या बरोबर. पण मग आता तरी न्या ना मला. अगं आत्ता कुठं, आता इथून आम्ही शिशु सदनामध्ये जाणार आहोत. त्या मुलांना दसऱ्याची पानं द्यायची आहेत, मिठाई द्यायची आहे, फराळ द्यायचा आहे. हा, त्यानंतर मोठ्या काकूंकडं तुझा अभ्यास राहून जाईल. आत्ता नको आता. आणि हे बघ जुईल्या, आता आई बाबांच्या मागे लागण्याचा हट्ट करण्याइतकी लहान राहिली नाहीस बरं का तू. हा, मोठी झालीस. मग काय बाबा काका लहान आहेत का? ते का जात आहेत? नाही, तू आमच्या एवढी मोठी पण झालेली नाहीयेस अजून बरं का. तुम्ही लोकांनी ना मला कन्फ्यूज करून ठेवलंय. काय झालं आता? कधी म्हणता तू लहान आहेस असं करू नकोस, कधी म्हणता तू मोठी आहेस अमुक करू नकोस. झाले सगळे लाडू करून. हो ना, मुलं खुश होतील. हो, दरवर्षीचा नेम आहे. मुलंही वाट पाहत असतील आता. हो ना, खरंच. आणि सोन्याची अखंड पानं पुसून वगैरे ठेवतात. हो. अरे वसंता, अनाथ आश्रमातल्या मुलांना विकत घेता येणाऱ्या सगळ्या गोष्टी मिळतात रे, पण मायेची माणसं नाही मिळत त्यांना. आणि हे बघ, तू गेल्यावर त्यांना सांग बरं का, या वर्षी आजीला नाही येता येतंय. घरात जरा कामाची गडबड आहे ना. नाही पण मध्येच एकदा येऊन जाईन म्हणून सांगा. अनिता, आपण निघायच्या आधी आईना सोनं देऊया. हो. तुम्ही पडलात का पाया? नाही तर तुम्हीच विसराल. झालं. ही अजून एक चेरी ऑन द केक. मला चेरी वगैरे म्हणू नका तुम्ही. तुम्हाला काय कळतं का? अनिता, अनिता, सोनं देऊया आपण. हे धरा. माझी पण जड आहे. चेरी म्हणतात. चल तू घे. नमस्कार. सोनं घे. घेते. खरं म्हणजे तुम्ही दोघीच माझं खरं सोनं आहात. तुमच्यासारख्या सुनांची सासू व्हायला भाग्यच लागतं बरं का. मला एक कळत नाहीये, सगळे आजीच्या पाया पडायला येत आहेत. महेश दादा पण आला आणि संपदाताईला घेऊन गेला. पण मग नील दादा का नाही आलाय अजून? तो कधी येणार? नील, सॉरी.
अरे ए निरंजन, शस्त्र येते, शस्त्र, वेपन वेपन. ए जरा जोरात घासलंस तर झिजणार नाही येते. रे आपल्या पूर्वजांनी निकराच्या लढाया केल्यात त्याने. काका, निकराच्या लढाया म्हणजे? मला तर पानिपतची लढाई माहित आहे. सांग बाळा जरा. ते तुझ्या उपयोगाचं नाहीये काही. तू पेढा खा. मला तर लढाई आवडतच नाही. आपण कशाला लढाई करायची? म्हणजे माणसाने माणसाला मारणं, इट्स हॉरिबल. तुला कोण सांगतं लढाई करायला? तू आपल्या हातातोंडाच्या लढाईत जिंकतेस ना, ते खूप आहे. शट अप. मग तू डाएट नीट कर. तू असं का बोलतोयस माझ्याशी? जा ना तुझ्या स्वानंदीशी बोल, नाही अशी कटकट करणार नाही. बरोबर बोलते हा ती. इंद्रनील, अरे दसरा जाऊन आशीर्वाद तरी घेऊन ये. आई, मी बाबांना फोन केला होता. मग ते बाहेर होते. घरी जायला उशीर होईल असं म्हणाले. आता फोनवर शुभेच्छा घे आणि संडेला भेटल्यावर आशीर्वाद घे. शस्त्रपूजा झाली ना की शिरखेडला फोन कर. हो. आणि वहिनींचाही आशीर्वाद घे. हा, मी करणार आहे. शिरखेडला फोन देतो तुला तेव्हा. निरंजन, अरे दसऱ्याच्या दिवशी का चेहरा पडलेला तुझा बाबा? हा, आणि काय हे? हा, शस्त्र असं स्वच्छ करतात का? आई, त्यांनी मुद्दाम नाही केलंय. त्यांची आज मनस्थिती नाहीये ठीक. निलिमा, अगं बोलायला येतं त्याला. काकू, ऍक्च्युली ते मी साफ केलंय, निरंजन दादाने नाही. द्या, मी करते. अगं नको, तू केलेस का स्वच्छ? अगं कशाला? हा, मुलींची कामं नाहीत बाई ती. आणि तुझ्यासारख्या नाजूक मुलीची तर नाहीच नाही. सानिया, जा बाई, हात स्वच्छ धू आणि हँड लोशन ला जा. ओके. स्वानंदीचं फोन मला कशाला करतेय? आले आम्ही. हा कुंकू बाजूला काढून ठेव. वहिनी, बोल ग स्वानंदी. आई, मी डिस्टर्ब तर नाही केलं ना तुम्हाला? हे ग, डिस्टर्ब कशाने होत आहे? बोल. नाही, ते यांचा कॉल नाही आला, दसऱ्याचा नमस्कार करायला पण नाही आले. हो ग, अगं मी इतकं विनवलं त्याला, शपथ घातली तेव्हा तो तुझ्याकडे यायला तयार झाला. तुझ्या बाबांना फोन पण केला होता, पण ते बाहेर गेले होते. तर म्हणाला आता त्यांना घरी यायला उशीर होणार आहे, मी नाही जात आता. पण मला एक कळत नाही, हे फोन का नाही करत आहेत? मी किती वाट पाहते. स्वानंदी, मी तुला सांगितलं होतं ना त्याला फोन करू नको, तरी तू फोन केलास ना. आता डोक्यावर बसेल बघ. तू ऐकू नको माझं, माकडणार अशाने तो. त्यांनी सांगितलं का तुम्हाला मी फोन केला होता ते? अगं तो, मी आणि सानिया आम्ही गप्पा मारत असताना तुझा फोन आला होता. मी म्हटलं त्याला कॉल रिसीव्ह कर, कटच करत होता. मी म्हटलं अरे असं नको करू, वाईट वाटेल तिला. मग काय म्हणाले? जाऊ दे ना स्वानंदी, ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो ना त्या गोष्टीचा विचारच नाही करायचा. अगं संपदाचा फोन आला होता, तोही निरोप सांगितला मी त्याला. फोन केला का त्याने? नाही ना, मला ना काही कळतच नाही आता काय होईल. तू ना मला काही विचारू नकोस या बाबतीत. मी तुला सांगितलं होतं फोन करू नको, तरी तू फोन केला. आता कशाला विचारतेस मला? तुमचं तुम्ही काय ते बघा, मला तुमच्या दोघांच्या फंदात पडायचंच नाही यार. आई 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 प्लीज. सॉरी आई, मी चुकले. आता मी सांगेन तसं वागशील? हो, पण तुम्ही काही करा आणि प्लीज त्यांची समजूत काढा. मला ना आता हे सगळं खूप असह्य झालंय. तू रविवारी येतेच ना घरी?
हो. तेव्हा बघू काय करायचं ते. त्याला तुझ्या समोरच आणून उभा करते, मग काढत बसा एकमेकांचे रुसवे फुगवे. थँक्यू आई. मी आता तुम्ही म्हणाल तशीच वागेल. ठेवू मग फोन? हो. बाय. तुला आजच नाही, नेहमीच माझ्या मनाप्रमाणे वागावं लागेल. आणि जोपर्यंत तुझे वडील 1.25 कोटी आणून देत नाही तोपर्यंत इंद्रनील तुझ्याशी बोलणारच नाही. सगळं संपलं. तर काही होऊ शकत नाही. 1.25 कोटी छोटी रक्कम आहे का? 1.25 कोटीचं दर्शन झालं नाही तर मी साखरपुडा मोडेल. हा ललिताचा निरोप मी देशपांड्यांना देऊ शकत नाही. तिच्या आधी तेच साखरपुडा मोडतील. अशा घरात कोण देईल मुलगी? परमेश्वरा, कसं वाचवू रे नील स्वानंदीचं नातं मी? कसं वाचू?